Hello, this is the My Artifact episode number 500 and 458. आजची तारीख आहे 2 जून 2016. आता वाजले करीब दुपारचे 3:30 वाजले. यस, आज आर्टिफॅक्ट एपिसोड दुपारी होत आहे कारण काल आर्टिफॅक्ट एपिसोड केला नाही. करीब 10 दिवस होतो मी आत्याकडे, तर माझ्यापाशी कपडे वगैरे नव्हते. आता या 6 तारखेला जॉईनिंग आहे, ह्या सोमवारी. तर माझ्यापाशी कपडे नव्हते. आत्या म्हणणे कपडे घेऊन देतो म्हणणे, बट मी म्हणलं राहू दे, म्हणलं मी आणतो म्हणलं करून कपडे. तर त्यामुळे मी काल घरी निघालो होतो. काल सकाळीच 7 वाजताच गाडीत बसलो, 10 वाजेपर्यंत घरी आलो. आणि देन बहुत काय विचार केला होता, मित्र भेटन वगैरे वगैरे स्टफ लाईक दॅट. तेवढं काही खास झालं नाही. मित्रासोबत भेटलो म्हणून भेटलो सगळ्यांसोबत नाही भेटलो, बॅडीसोबत नाही भेटलो आणि वैभवसोबत नाही भेटलो, पिंटी आणि विशालसोबत भेटलो. खेळायला नाही गेलो होतो मी. वडिलांना ते कपडे घेऊन द्यायचे होते, तर कपडे घेऊन द्यासाठी मार्केटमध्ये गेलो होतो काल. ते ना घरी होतो, तर मग संध्याकाळी नाही का मोबाईल नुसतं डाउनलोडवर होता, हे डाउनलोड कर ते डाउनलोड कर वगैरे वगैरे. आणि देन जेवण केल्यावर नाही का मी बहुत जास्त थकलो पण होतो. त्यामुळे जस्ट आर्टिफॅक्ट एपिसोड करणं एकदम डोक्यातूनच गेला पूर्ण. तरी काल नाही केला आर्टिफॅक्ट एपिसोड, तर त्यामुळे आज झालं. आज काही खास नाही, म्हणजे ॲक्च्युली आर्टिफॅक्ट एपिसोडमध्ये मला कालपर्यंतच रेकॉर्ड करायला बघत होतं, बट मला आज आपण थोडंसं बोलू वाटत आहे. तर आज काय आहे की मला वाटते मी शायद थोडीशी गलती केली वगैरे शायद. कारण तिथून म्हणजे आत्याकडून कारण का एक प्रकारे रिस्पॉन्सिबिलिटी राहते. जर मी आत्यासमोर राहतो ना, तर मामाची ना नेहमी एक रिस्पॉन्सिबिलिटी कळते का या पोराला आपल्याला लागून द्यायचं आहे. जेव्हा मी आत्याकडे नाही राहत ना, तेव्हा नाही का ती रिस्पॉन्सिबिलिटी नाही का एक प्रकारे व्हॅनिश होऊन जाते. तर मला तसं त्यांना फील करू द्यायचं नाही. एक प्रकारे मला त्यांना बोजा समजून तिथे ठेवायचं आहे, म्हणजे तिथे. कारण म्हणजे त्यांनी शब्द दिला आहे ना, मामाजीने शब्द दिला आहे लावून देतो म्हणून, तर ऑफकोर्स लावून देई नसते. त्याच्यात काही हे एकदम डाऊट वगैरे काय आहे नाही. बट मी जेवढा लेट करीन तेवढा मला वाटते लेट होईन. तर मग जर मीच समजा जर म्हणीन का थांबतो थोडासा, आता का होऊन राहिलं, का बिघडून राहिलं थोडंसं वगैरे, तर असं नाही झालं पाहिजे. मला वाटते मी इथे आत्याकडे जायला पाहिजे. जरी आत्याकडे 10-15 दिवस लेट होत असेल, डझंट मॅटर, बट आत्याकडे सांगू इथे. मग तिथूनच आपण जॉईन करून घेऊ, लवकरच होईन जॉईन. आणि आता मी घरी आहे, तर त्यामुळे थोडंसं नाही का आता निघून राहिलो हार्डली. आता बस सगळी पॅकिंग वगैरे झालीच आहे माझी. आता मी थोडंसं घराला पाहून राहिलो आहे, कारण बहुत वर्ष मी या घरात राहिलो आहे, या घरात बहुत काही केलं आहे. आणि जर आता मी निघून चाललो आहे, तर थोडं बहुत तर राहीनच. म्हणजे नाही का ॲक्च्युली जेव्हा आपण कोणती गोष्ट सोडून जातो, तेव्हा नाही का तेव्हा फील नाही होत त्याच्याबद्दल. जशाप्रमाणे मला आता फील होलं आहे तसं काही हे बहुत नॉर्मल आहे. बट जेव्हा मी ती गोष्ट बहुत दूर जाते आणि नंतर आपण त्याला हात लावू शकत नाही किंवा आपला हात पोहोचू शकत नाही, तेव्हा नाही का त्याची किंमत कळते. घराव ते किती व्हॅल्युएबल होतं. आपण त्याला सोडून दिलं, म्हणजे मी सोडून दिलं म्हणजे घर काय सोडून देऊन नाही राहिलो आहे, जस्ट थोडा डिस्टन्स आहे. आता त्या डिस्टन्समध्ये काही कारणं पण असू शकतात आणि त्या कारणातून आपण ते येऊ शकत नाही प्रत्येक दिवशी घरी वगैरे. बट एक नवीन लेवल सुरू होतं लाईफमध्ये. कारण नाही का जेव्हा नाही का अशा प्रकारची फिलिंग येणं चांगली गोष्ट आहे, पण एक नवीन लेवल सुरू होते तुझ्या लाईफची. काय प्रत्येक गोष्ट सोडावं लागते आणि दुसरी गोष्ट पकडावं लागते. याच्यामुळे थोडं बहुत माणूस हर्ट होते. बट ॲक्च्युली याच्या मध्येच माणसाची प्रगती मोडली जाऊ शकते. कारण
आपण स्वतःचं एक गोष्ट सोडतो आणि नवीन गोष्ट पकडतो. आपल्याला एक फिल्म मेकर बनायचं आहे आणि तर फिल्म मेकर काही वर्धेतून नाही बनत ऑफकोर्स. तर त्यामुळे नाही का आपल्याला हळूहळू प्रगती करावं लागते. आपल्याला नागपूरला जावं लागेल, फिल्म स्कूलला जावं लागेल, थोडी बहुत मेहनत करावं लागेल अँड देन वी विल गॉट युअर डेस्टिनी. राईट, व्हेरी राईट. सो अशाच प्रकारे आपलं डेस्टिनी सुरू ठेवावं आणि अशाच प्रकारे चालू द्यावं हळूहळू, जसं होते तसं. नागपूरमध्ये वगैरे एक नवीन लेवल सुरू होत आहे, तर त्यामुळे आपण आता जुन्या गोष्टीचा थोडा विसर पाडावा आणि नवीन गोष्टीला ॲक्सेप्ट करावं आणि एक नवीन लेवलला, एक नवीन दिवसाला आणि एक नवीन लाईफच्या एक लेवलला आपण वेलकम करू, त्याचं स्वागत करू. सो दिस इज इट. आज एवढंच हे आहे वगैरे. घरची तर आठवण येईन, घरची, आईवडिलांची वगैरे वगैरे. पण सर्व स्पेशल आहे मित्रांची, कारण या 6 वर्षामध्ये नाही का मला ज्याप्रमाणे फील करून दिलं माझ्या मित्रांनी, विशाल, सुबोध, वैभ्या, बॅडी, वन मॅन टीम पूर्ण, या सगळ्यांनी ज्याप्रमाणे मला फील करून दिलं का फ्रेंडशिप काय असते, रिलेशनशिप काय असते, एकमेकांना समजून घेण्याची भावना काय असते, हे ज्याप्रमाणे समजून सांगितलं आहे, त्यामुळे मला त्यांची थोडी आठवण येईनच. कारण मी त्यांना थोडं लेट इट गो करून चाललो, बट इट्स अ न्यू लेवल. सो इट इज इट. मी म्हणून न्यू लेवल म्हणत राहतो, बट इट इज ॲक्च्युली दॅट टर्म. एक नवीन लेवल सुरू होते. ज्याप्रमाणे व्हिडिओ गेम आहे त्याप्रमाणे एक लाईफचा पण एक गेम असतो आणि त्या लाईफच्या गेममध्ये आपण एक नवीन लेवलमध्ये आपण हे होऊन राहिलो आहे. आपण त्याचं स्वागत केलं पाहिजे. राईट. आता आर्टिफॅक्ट एपिसोड जास्त लांबवू नये. सो दिस इज इट. दिस इज द माय आर्टिफॅक्ट एपिसोड नंबर 458. राईट नाव वी आर ॲट वर्धा, महाराष्ट्र. आज वर्धेत आहे, त्यामुळे आज संध्याकाळी जो आर्टिफॅक्ट होईल तो नागपूरचा होईल तो. या सो दिस इज द माय आर्टिफॅक्ट एपिसोड नंबर 458. राईट नाव वी आर ॲट वर्धा, महाराष्ट्र. थँक्यू.